आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. अयोध्येमध्ये राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर चिकोडी सदलगाचे आमदार गणेश हुक्केरी यांनी एकसंबा ते तोरणे हळीपर्यंत हजारो भक्तांसोबत सुमारे 25 किलोमीटर इतकी लांब पदयात्रा काढली. आमदार गणेश हुक्केरींनी सकाळी 7 वाजता एकसंबा इथल्या हनुमान मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात झाली. चिकोडी सरकारी विश्रामगृह इथून चिकोडीतील भक्त सामील झाले. तिथून तोरणहळी इथून हनुमान मंदिरापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम, पवनपुत्र हनुमान की जयच्या घोषणेनं आणि पारंपरिक वाद्यांनी परिसर भक्तिमय झालं. ठिकठिकाणी नागरिकांनी पादयात्रेतील भक्तांसाठी ज्यूस, पाणी, ताक, मोसंबी फळांची व्यवस्था केली. शेवटी तोरणहळी गावात पदयात्रा आल्यानंतर पुष्पवर्षाव आणि गावातील महिलांनी औक्षण करून कुंभ मंगल कळशासह पदयात्रेचं स्वागत केलं. यावेळी आमदार गणेश हुक्केरी यांनी 25 लाख रुपये निधीतून तोरणहळी हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ केला. यावेळी बोलताना आमदार गणेश हुक्केरी म्हणाले, आपण नेहमी श्रीराम हनुमानाचे भक्त आहे. तोरणहळी मंदिराच्या विकासासाठी नेहमी प्रयत्न करत आलो आहोत. आज राम मंदिर उद्घाटन प्रसंगी 25 लाख रुपये निधीतून जीर्णोद्धार करत आहोत. आज काढण्यात आलेल्या पदयात्रेला भक्त कार्यकर्ते स्वखुशीनं मोठ्या प्रमाणात आले आहेत. सर्वांना आनंदी आणि सुखी ठेवू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना असंही त्यांनी म्हटलं. यावेळी रणजित शिरसेट, रवी मिर्झे, अनिल पाटील, सिद्धू मगदूम, राजशेखर मिर्झे, रामा माने, अॅडव्होकेट एच.एस. नसलापुरे, अनिल माने, मल्लिकार्जुन पाटील, रवी माळी, विनोद कागे, अश्वथ शितोळे, महेश कागवाडे, महादेव कौलापुरे, शिवानंद करोशी, विशाल हिंगाणे, उमेश सातोर, विजय जाधव, सुनील सप्तसागरे, किरण माळी, शशी नेसरे, पांडुरंग माने यांच्यासह इतर उपस्थित होते. एसबी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.